अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिका निवडणुकीकडे जिल्ह्यासह सर्व राज्यांचं लक्ष लागलं। अकोट ही अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे। या निवडणुकीत अकोटचं राजकारण कसं असेल, कशी समीकरणं असतील, कोणते मुद्दे आहेत, या सर्व प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझानं केला। अकोटच्या शिवाजी चौकातील विख्यात गुळाच्या चहाच्या टपरीवर सर्वसामान्य अकोटकर काय नेमकं म्हणतायत जाणून घेतलंय उमेश अलोणेनं। पाहूया। आपण आहोत अकोला जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या अकोट शहरात आणि अकोट शहरातला हा गुळाचा चहा आहे, जिथे अकोटकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या निवडणुकीत कोणते प्रश्न आहे अकोटकरांचे आणि अकोटकरांच्या नवीन येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा, आपल्यासोबत हे अकोटवाले नागरिक आहेत। अकोटला निवडणूक होत आहे, तुम्हाला काय वाटतं की गावाच्या कोणत्या समस्या आहेत की ज्या समस्या सुटल्या पाहिजेत? गावातल्या साफसफाईच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, या समस्या सुटल्या पाहिजेत। बाजारपेठ मोठी आहे। आठवडी बाजार एवढा मोठा असल्यानंतर, एवढं उत्पन्न असल्यानंतर काहीच कळत नाही। ते 10 वर्षाहून जसं तसंच आहे बाजार। कामं अर्धवट सोडलेले आहेत। टॅक्स वसूल करायला तयार, गाड्यावाल्याकडून टॅक्स वसूल करतात, मोटरसायकलवाल्याकडून टॅक्स वसूल करतात ते भाजी मंडीत। साफसफाई पाहिली काहीच नाही। 1887 मधली इथली नगरपालिका आहे, खूप जुनी नगरपालिका आहे। इतकी जुनी नगरपालिका असताना तुमच्या गावातले प्रश्न तेच आहे। प्रत्येक निवडणुकीत रस्ते, नाल्या आणि पाणी यांचा प्रश्न होतो। पाणी आल्यानंतर गटार असा सर्वत्र भरतात। रोडचे अर्धवट बांधकाम चालू आहेत, लाईट नाही आहेत कुठं। फक्त आता एवढं तिथून त्याच्या पुलाबद्दल तेवढं शो लावून टाकला झाला का, अंदर काय आहे कोणी पाहायला तयार नाही। गावाचे प्रश्न म्हणजे जे गावात घाण आहे अकोटात, जे खेड्याचे लोक येतात त्यांना स्वच्छतागृह नाही, गाड्या पार्किंगला जागा नाही, तर अशी एक सुंदर शहर असं अपेक्षा सर्व नागरिकांची आहे। बरं, प्रशासक असताना तुमच्या गावाच्या समस्या सुटल्यास वाटते? सर्वात मोठं गाव आहे दुसऱ्या नंबरचं म्हणजे अकोला नंतर नाही आहे, समस्या सुटलेल्या नाही। आणि अकोट तालुक्याला बरेचसे खेडेपाडे लागलेले आहेत, पण कोणी त्याचा वाली नाही आहे। MIDC इथली असली पाहिजे चांगली, उद्योगधंदे तुमच्या गावात नाही, काय वाटतं? काहीच नाही, जी सुदगिरणी होती ती बंद पडली, तर MIDC येतं याच्याकडे तर शासनाचं लक्षच नाही आहे ना। जर जे मुख्य प्रश्न आहेत की आपले रस्तेचे झाले किंवा स्थानिक नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, काही गटारीच्या समस्या आहेत, काही रस्त्यांच्या समस्या आहेत, ह्या समस्या लवकरात लवकर सुटायला पाहिजेत। कारण प्रत्येक वेळेस पावसाळा आला की त्याच समस्या कायम आहेत, असे कित्येक वर्ष झाले त्याच समस्या कायमच आहेत। त्याच्यातून सुटकारा जनतेला भेटून नाही राहिला। स्वच्छतेबद्दलही फक्त जे आतापर्यंत इथं राज करून गेले ते स्वच्छतेबद्दल सांगत गेले, स्वच्छता अजूनही शहराची कुठं झाली असं वाटत नाही। आज आठवडी बाजाराची जर तुम्ही परिस्थिती पाहत असाल तर एवढी भयंकर बिकट आहे की तुम्ही स्वतः जर गेले तुम्हाला म्हणजे वास पण घेता येत नाही। इथल्या समस्या तर तसं पाहिलं तर ट्रॅफिकची खूप जास्त समस्या आहे आणि रोडही खूप कंजेस्टेड आहेत आणि रोड चांगले व्हायला पाहिजे आणि थोडे ब्रॉड व्हायला पाहिजे। आणि जे अतिक्रमण आहे ते फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे इथे अकोटमध्ये, तर हीच महत्त्वाची समस्या आहे। विकासाच्या माध्यमातून अकोटकरांच्या आयुष्यात असाच गोडवा अकोटच्या येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पेरावा आणि अनेक वर्षांपासूनचे जे प्रश्न आहेत जे वारंवार अकोटकरांना ते सुटावे असं वाटतात, नवीन सत्ताधारी ते प्रश्न सोडतील अशीच अपेक्षा जी आहे ते अकोटकर व्यक्त करतायत। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोट, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।